पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली येथे दुहेरी खून प्रकरण घडले होते। या हत्याकांडातील 2 संशयित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून गेल्या 6 महिन्यांपासून या प्रकरणाचा छडा लावत होते। या खून प्रकरणात विशाल शिंदे नाईक वय 25 आणि अथर्व शिंदे नाईक वय 24 दोघेही राहणार नवी सोलापूर रोड पंढरपूर यांना अटक करण्यात आली असून सर्व बाजूंनी यंत्रणा कामाला लागली आहे। संशयित 2 आरोपींना राजस्थान येथून जोधपूर येथून अटक करण्यात आली। हे आरोपी याच परिसरातील असून दुहेरी हत्याकांड हे लफड्यातून झाले असल्याची चर्चा होत आहे। पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली येथे राहणारे लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप या दोघांना 15 जुलै 2025 रोजी रात्री 8 वाजता निर्घृण पद्धतीने त्यांचा खून झाला होता। या घटनेमुळे संपूर्ण पंढरपूर शहरात आणि उपनगरात खळबळ उडाली होती। गेल्या 6 महिन्यांपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, मात्र यश मिळत नव्हते। या प्रकरणातील 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। हे आरोपी मोठ्या राजकीय वारसा लाभलेल्या कुटुंबातील आहेत। दोघांनी लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांचा कोणत्या कारणावरून खून केला याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात उभे केले, तेव्हा न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींना 9 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। लखन जगताप हा पंढरपूर येथील ग्रामीण भागातील होता। 2 महिन्यांपूर्वी कुंभार गल्ली परिसरात त्याच्या कुटुंबियांनी नवीन घर बांधले होते। लखन जगताप हा एका खाजगी कुरिअर कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता, तसेच तो व्याजाने पैसे देत असे। संशयित आरोपींना 9 दिवसांची पोलीस कोठडी दिल्याने या प्रकरणाचा तपास करताना खून कशासाठी करण्यात आला याचा उलगडा होणार आहे। पोलिसांनी दुहेरी खून प्रकरणाचा तपास लावल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। याबाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे अधिक तपास करत आहेत। हा आपला हक्काचा चॅनल AG न्यूज संपादक अंबादास गज्जर या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। संपर्क 94 92 37 68 92।